निमित्तावरती आज चंपाषष्ठी रोहित पवार या जी या विनंती आहे, मंदिरामध्ये गर्दी करू नका, देवाचं दर्शन लांबून घ्या आणि पुढे थोडासा ना थोडा मागे थोडा मागे थोडा नाही जो माझ्यातर्फे सभाचे स्वागत करण्यात येत आहे। संजय तरे साहेब हे शिवसेनेचे एकनिष्ठ असे माजी नगरसेवक आहेत, तसेच आणि आपल्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांचं जय मल्हार मंदिर ठाणे सहर्ष स्वागत करत आहोत। त्यांचं आपण शाल श्रीपाद त्यांची वय बघा, तेव्हा त्यांच्या आजीच्या हातात बघा लहान मुलगी कुलदैवताचं दर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे। कुलदैवताच्या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्या दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी अशी कृपा आपल्या कुलदैवताची आपल्यावरती होते। कुलदैवताची जर आपल्यावरती छाया असेल, कुटुंबाची जर आपल्यावरती छाया असेल तरच आपण आपला जो मार्ग दररोजचा मार्ग आहे तो सुखकर होऊ शकतो। म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे, हजारो भाविक उन्हामध्ये लाईनीमध्ये उभे आहेत। आपल्याला दर्शन घ्यायचं म्हणजे फक्त देवाला आपल्याला बघायचं, देवाला हात लावायचे। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सेवक आहेत ते करायचं, पण आजच्या दिवशी हजारोची गर्दी या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला हे आपलं स्वयंभू मंदिर आहे। हे 1948च्या दरम्यान या ठिकाणचे जे आमचे संस्थापक आहेत, कैलासवासी बबनराव विष्णू शिवले, फुलवाले जांभळे नाका यांची आपल्या खंडोबा देवावरती निश्चिम अशी भक्ती होती आणि त्या भक्तीमध्ये त्यांचे जेजुरीला प्रत्येक 15 दिवसाला किंवा आठवड्याला त्यांचं जाणं व्हायचं आणि त्यांच्या अंगामध्ये खंडोबाचा संचारसुद्धा होता। असे ते आमचे जे कैलासवासी बबनराव शिवले यांना या आपल्या देवाचा दृष्टांत झाला आणि दृष्टांत झाल्यानंतर त्यांना त्या दृष्टांतामध्ये त्यांना कळलं की या स्मशानभूमीच्या समोर ह्या ठिकाणी एक झाड आहे आणि त्या झाडाच्या याच्यामध्ये जी खंडोबाची स्वयंभू अशी मूर्ती आहे आणि त्या स्वयंभू मूर्ती या ठिकाणी मग त्यांना हे झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आले। त्या ठिकाणी यावेळेस त्या काळामध्ये इथं काही नव्हतं, दलदल होती, सर्व झाडं झुडपं आणि जंगल होतं आणि फक्त स्मशानभूमी गावाच्या बाहेर होती। अशा ह्या ठिकाणी त्या जे खंडोबाचं त्यांना पाहिल्यानंतर जाळी वगैरे काढल्यानंतर त्या ठिकाणी खंडोबाची मूर्ती स्वयंभू मूर्ती वड, पिंपळ आणि उंबर या 3 झाडाच्या खोडामध्ये त्यांना ती दृष्टीत पडली। त्या ठिकाणी साफसफाई करून एक छोटंसं शेड उभं केलं आणि त्याची सेवा चालू केली आणि त्याचं एक मंडळ स्थापन केलं, जे मल्हार सेवा मंडळ म्हणून स्थापन केलं। त्याच्यानंतर 1978 साली या ठिकाणी जय मल्हार मंदिर ट्रस्ट नावाचं ट्रस्ट स्थापन झालं। त्या ट्रस्टीमध्ये सुद्धा सर्व जुने जाणते आणि सर्व असे या ठिकाणी होते। त्या पहिल्या ट्रस्टीचा या ठिकाणी मान एक सदस्य होण्याचा मान मला सुद्धा मिळाला, कारण मी वयाच्या 25व्या वर्षी ह्या आपल्या खंडोबा मंदिराचा ट्रस्टी म्हणून पहिल्या ट्रस्टी त्या मंडळामध्ये होतो आणि आत्ता मी जय मल्हार मंदिराचा या ट्रस्टचा सचिव म्हणून काम करत आहे।
आणि चंपाषष्ठीच्या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार झाला. लाखो भक्तांनी या ठिकाणी आलं. आजचा जो चंपाषष्ठीचा कार्यक्रम आहे या चंपाषष्ठीचा कार्यक्रमाचा इतिहास 50 वर्षापूर्वीचा आहे. साहेब कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? याचं नियोजन याचा कार्यक्रमामध्ये सकाळी 5 वाजता देवाचा अभिषेक होतो. 5 ते 6 अभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी यासाठी भाविकांना खुलं केलं जातं. आज सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी लाईन लागलेली आहे. हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. आता 3 वाजता या ठिकाणी भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. तो भजनी मंडळाचा कार्यक्रम 2 तासाचा असेल. तसेच संध्याकाळी 6 वाजता खंडोबाची आरती होणार आहे. ती आरती झाल्याच्या नंतर 6:30च्या नंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम तो रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत चालू असतो. त्याच्यामध्ये लोकांना पंक्तीला जेव्हा प्रसाद मिळतो. तसेच या ठिकाणी पार्सलची सुद्धा व्यवस्था केली जाते. कमीत कमी 20,000 लोकांचा हा भंडारा असतो. तसेच 5,000 लोकांचा या ठिकाणी पार्सलचं सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे. नंतर रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो आणि पहाटे 5 वाजता नंगर तुटल्यानंतर जागरणाचा कार्यक्रम समाप्त होतो आणि ह्या कार्यक्रमाची सांगता होते.